कल गेलं तर माझा इथं बळ्या बळ्या आवाज का बना येत वरी सारखी सारखी सांभाळून चालावं लागतं सांभाळून. बाजरी घातली ना वाळू बरी नाही हे बघा. कशी आहे बाजरी. माझं उद्याचे दिवस एक ठेवते मग करते नीट. लय आहे तर काड्या आणि लय आहे याच्यामध्ये. सारखं ते गव्हाचं बी खाऊ वाटत नाही मला. लय कटाळा येते चपात्याचा. नाताच्या त्या लेकरा चपात्या कर ज्वारीची भाकर नग म्हणते तर उन्हाळ्याची कसली नादार असते ज्वारी तर खायला. किती किती खडी आहेत बारकाले बारकाले. कशी आहे माती. दिवस लागन का मला एवढं दळण करायला. सगळं दळण करायला दिवस लागन मला उद्या. अबो माहिती आहे का मित्रांनो, व्हिडिओ बनवायला माझ्यात नव्हतं बॅलेन्स संपलं होतं. आता टाकलंय बॅलेन्स. आता बनवायले व्हिडिओ. तुम्ही म्हणताना की ताईचे व्हिडिओ कधी दिसतात कधी नाही दिसत, तसं काय नाही बरं का. माझ्यात बॅलेन्स नव्हतं म्हणून व्हिडिओ टाकले नव्हते मी. चला तर इथून पुढं बघायला भेटते तुम्हाला रोजची रोज व्हिडिओ. संध्याकाळचे 6 वाजले. आता कसं वाटतं इकडं वातावरण. आता माहिती आहे का माझा मोबाईल खराब झाला आहे. पहिल्यासारखं दिसणार आता व्हिडिओ काढायला लागले तर म्हणून जरा कसं तरी वाटायला. पांढरं पांढरं दिसतंय असं. इकडं असं उजेडाला तोंड असं दिवसाकडे केलं की कसं तरी दिसतंय दिवस. कसं तरी दिसतंय ते. त्याच्यामुळं व्हिडिओ जरा बराबर निघायला गेलेत वाटायले. मोबाईल शॉपिंगमध्ये नेऊन दाखवू काय की मोबाईल काय झालं काय नाही मोबाईलला. कोणाकोणाला बाजरी खायला आवडते मित्रांनो. मी तर बाजरीच खाते. मला ती ज्वारी आणि गहू जास्त नाही जमत. बाजरी फक्त बाजरी. मस्त वाटते घरी या टायमाला. पण स्वयंपाक हे करून लेकरं नसतं आलटत नावानं. दळण काढावा थोडंसं काय करावं. चांगलंच नाही जरा बाजरी नीट करावं लागते मला. तेव्हा काही तर होईल चांगलं. वाळली का चांगली. भारी वाळली. दीदी गेली कामाला. मी ह्या घरीच. मी अजून कुठं कामाला नाही गेले काय नाही. माहिती का असं मोबाईल धरून धरून लय हात टाकतोय. मी पण एक स्टँड घेणार आहे अभिवनी. मग बनणार व्हिडिओ चांगले चांगले. तुम्ही म्हणता असं हातातच धरून काढतात ताई. हातातच धरून मोबाईल. हातातच मोबाईल असतो. एक दुसरं काय काम करताना नाही काय नाही. कारखान्याला बघितलं नाही का कोणी मोबाईल धरीत नव्हतं काय नव्हतं.
मीच मोबाईल धरायचा हाताने असं आणि मीच काढायचं. मग म्या मोबाईल एका हातात धरले, मग मोळ्या कशा बांधायच्यात म्या? दुसरीनं असं धरलं तर मी दिसन ना. त्याच्यामुळंच मला स्टँड घ्यायचं आहे. मी काही बी काम करायला लागले की स्टँड लावायचा मोबाईल, करायचं चालू. मग नाही का तुम्ही म्हणणार नाहीत का पुन्हा, ताई तुम्ही काहीच काम करीत नाहीत, काय नाही का काय माहिती, नुसते व्हिडिओज बनवतात. काम बी दिसेल ना तुम्हाला. त्याच्यामुळे मी काढणार आहे आता व्हिडिओ नाही स्टँड घेणार आहे आता मी. त्याच्यामुळंच आता बघा बरं मी कसा ठेवला आहे, बघायचं कसा ठेवला आहे ते. ह्याला ठेवला आहे, इटाचा सपोर्ट घेतला आहे मी, इटाचा. असा काय काम करावं काय कळना, काय होईना. चला करते काहीतरी काम, चहा पाणी तरी करावं लागेल. थोडं थांबू बी वाटायला लागलं वरी, आताच आले वरी, वाटायला थोडंसं थांबावं, बघावं. ही इकडे बी किती भारी वाटायला लागली गल्ली, मस्त आहे इकडं सगळं, लय भारी वाटतं इकडं. पण एवढंच आहे, बाहेर कुठं फिरायला ह्याला जात नाही मी, कारण की अजून कुठं कामाला काही गेले नाही. कामाला गेल्यास मग तुम्हाला दाखवीन मी कामावरचे पण व्हिडिओ. व्हिडिओ बनवायला माहिती का मित्रांनो, तितकी अजून आभीसारखी हिंमत नाही मला आली बोलायची. नुसता आभी जशी बोलती तसं मला इतकं बोलायला पण येत नाही. असं म्हणजे जीव घाबरतो आहे, वाटतं आहे काहीतरी एखादा शब्द जातो आहे का चुकून आपल्याकडून, एखादा वाईट शब्द तुम्हाला वाईट वाटणं असं. म्हणजे कधी असं बोलण्यात नाही ना, पब्लिकमध्ये मी कधी व्हिडिओ नाही ना काढत, म्हणून भीती वाटते माणसाला थोडीशी. माणसाला म्हणजे मला थोडीशी भीती वाटते एखादा शब्द जर चुकून बोलले मी काही, ते म्हणतात ताई तुम्ही काय बोलायलात काय म्हणून. त्याच्यामुळं थोडं अडकत बोलणं येते माझं. तरी पण काय नाही, शिकन मी हळूहळू. तुम्ही जर चांगलंच तसं तर चांगलेच कमेंट असतात तुमच्या, वाईट नसतात. चांगले कमेंट असतात तुमच्या, वाईट नसतात. तरी तुमच्या कमेंट बघून मी पण बोलायचं शिकन हळूहळू, टाईम लागेल थोडासा. चला तर आजच्या पुरता एवढाच ब्लॉग बरा आहे. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.